नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला 12वी नंतर डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे डी फार्मसी हा जर कोर्स करायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला कॅपराउंड थ्रू तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागत असतं। त्यानंतर जे डिप्लोमाचे कॉलेजेस आहे तर ते टाकावं लागत असतात। त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे कॅपराउंड थ्रू तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करावी लागत असते। तर त्यामध्ये बघा, जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा काहींचे डॉक्युमेंट्स राहिलेले असतील, म्हणजे एका प्रकारे आपली जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस बाकी असेल, रजिस्ट्रेशनची म्हणा किंवा डॉक्युमेंट्स अपलोडची म्हणा किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असेल, तर ही जर तुमची प्रोसेस कंप्लीट नसेल तर आता त्याच्यासाठी बघा लास्ट डेट जी आहे तर ती लास्ट डेट वाढून भेटलेली आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, डी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशनसाठी डेट जी आहे तर ती डेट एक्सटेंड झालेली आहे। तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। म्हणजे ज्या इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्या कोणकोणत्या असणार आहे, म्हणजे एका प्रकारचे जे शेड्यूल आहे, पुढील शेड्यूल जे असणार आहे तर ते शेड्यूल आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 25-26 करता प्रथम वर्ष पोस्ट HSC म्हणजेच 12वी नंतरचे औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोडसाठी डेट जी आहे तर ती बघा 23 जुलै 2025 ला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर बघा लास्ट डेट जी आहे तर ती लास्ट डेट आता वाढून 10 सप्टेंबर 2025 झालेली आहे। बघा लास्ट डेट जी आहे ती 10 सप्टेंबर 2025 असणार आहे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी। मग जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहे किंवा त्यानंतर रजिस्ट्रेशन मध्ये जी काय माहिती फिल केलेली आहे मग ती चेक करण्यासाठी, म्हणजेच त्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा अर्जाची निश्चिती करणे, त्याची डेट जी आहे तर ती बघा 23/7 ला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी असणार आहे बघा 10 सप्टेंबर 2025 ही डेट असणार आहे। म्हणजेच तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते ई-स्क्रुनिटी थ्रू तुम्ही चेक करू शकता, म्हणजे व्हेरीफाय करू शकता किंवा प्रत्यक्ष स्क्रुनिटी म्हणजे फिजिकल स्क्रुनिटी थ्रू सुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरिफिकेशन करू शकता। तर त्यासाठी सुद्धा 10 सप्टेंबर 2025 ही लास्ट डेट असणार आहे। आता त्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पुढची ऍक्टिव्हिटी जी असणार आहे, पुढची प्रक्रिया म्हणू शकतो आपण एक प्रकारे त्याला। मग एक गुणवत्ता यादी तुमची लागणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते तर ती लागणार आहे। तर ती बघा 12 सप्टेंबर 2025 ला लागणार आहे। मग या यादीमध्ये तुमचे नाव वगैरे चेक करून घ्यायचे आहे, तसेच मार्क्स वगैरे चेक करून घ्या, कॅटेगरी असेल, सर्व तुम्हाला डेट ऑफ बर्थ असेल हे चेक करून घ्यायचं आहे। चेक झाल्यानंतर त्याच्यात जर काय अडचणी असेल, तुमच्या नावात बदल किंवा मार्क्स कमी जास्त असेल तर मग त्यामध्ये मग तक्रार नोंदवण्यासाठी, म्हणजेच एका प्रकारे ग्रीव्हन्स करण्यासाठी त्यांनी डेट्स दिलेले आहे। म्हणजे जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी जी आहे त्यामध्ये जर काही आक्षेप असेल तुमचे तर ते नोंदवण्यासाठी 13/9 म्हणजे 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या ठिकाणी तुम्हाला डेट्स देण्यात येणार आहे। त्या डेट्समध्ये तुम्हाला ते ग्रीव्हन्स अपलोड करायचे आहे। आणि जर गुणवत्ता यादीमध्ये व्यवस्थित माहिती असेल तर काही चेंजेस तुम्ही करायचं नाही किंवा ग्रीव्हन्स वगैरे काही द्यायचा नाही। मग त्यानंतर मग कॅपराउंडसाठी मग पुढची प्रक्रिया असणार आहे, म्हणजेच पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे आपली फायनल मेरिट लिस्ट म्हणजेच अंतिम गुणवत्ता यादी। मग त्यासाठी डेट्स त्यांनी दिलेली आहे बघा 17 सप्टेंबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 17 सप्टेंबर 2025 ला कॅपराउंडसाठी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट डेट जे आहे तर त्या डेट्स तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्हाला काही अडचणी असेल तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर पण त्यांनी दिलेले आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता। तर अशा प्रकारे आपण डी फार्मसी या ठिकाणी बघा डी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशनच्या डेट ज्या आहेत त्या एक्सटेंड झालेल्या आहेत, तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।